नमस्कार. श्यामची आई या कथासंग्रहातील आजची कथा, रात्र विसावी, सात्विक प्रेमाची भूक. काय सुरुवात करूया ना रे गोविंदा? श्यामने विचारले. थोडा वेळ थांबावे, ते म्हातारबाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला तर त्यांना वाईट वाटेल, गोविंदा म्हणाला. इतके काय असे आहे माझ्याजवळ? साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे आहेत लोक, श्याम म्हणाला. तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगले वाटते म्हणून सांगता ना? का तुम्हालाही ते टाकाऊ वाटते? स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असाल तर तुम्ही ते पाप केले असे होईल. ती फसवणूक होईल. आपणास जे त्याज्य व अयोग्य वाटते ते आपणास लोकांना कसे बरे देता येईल? भिकाने विचारले. शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखवा? त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटत असेल म्हणून ते येतात, गोविंदा म्हणाला. हे पहा, आलेच म्हातारबाबा. या इकडे बसा, राम म्हणाला. इकडेच बरे आहे, असा येथे बसतो, म्हातारबाबा म्हणाले. श्याम, कर सुरुवात आता, राजा म्हणाला. सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरू झाली. मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून 6 कोसावर दापोली म्हणून एक गाव आहे, तेथे इंग्रजी शिकाव्यास ठेवले. मामाकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो. परंतु वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचे ठरवले. 1-2 इयत्ता इतके माझे शिक्षण झालेले होते. दापोली मोठा सुंदर गाव. तेथील हवा फार आरोग्यदायक. तेथून समुद्र 4 कोस दूर. दापोलीस खूप मोठी मोठी मैदाने. एकेकाळी येथे इंग्रजांची फलटण होती, म्हणून दापोलीस कॅम्प दापोली असे म्हणतात. या कॅम्पनंतर काप असा अपभ्रंश झाला व हल्ली काप दापोली असे म्हणतात. तसे पाहिले तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला. नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडवले. फारच मोठी चूक होती ती. आंग्र्यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आंग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला. शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभारले होते. पूर्वी मराठ्यांचे एक होडूकही अरबी समुद्रात फिरकत नव्हते. परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्त्व ओळखले. ज्याचा दर्या त्याचे वैभव, हे सूत्र त्यांच्या राजनीतीतील सांगितलेले आहे. परंतु नानासाहेबांनी इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आंग्र्यांचे आरमार नाहीसे करण्यास जी मदत केली त्याचा मोबदला म्हणून जो मुलूक मिळाला त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती. परंतु याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजवणारे नाना फडणवीस, याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे सांगणारे, केसरीचे संपादक, गीता रहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड उभारणारे, 3 मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे, महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील. स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलिक व गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परासवे हेही याच तालुक्यातील. दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानावर पडतो. काजूची झाडेही पुष्कळ. दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टी सौंदर्याचे माहेरघरच. दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनची होती. दापोलीचे छात्रालय एकेवेळी मुंबई इलाक्यात गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्याची झाडे. फारच रम्य दिसे शाळा. या शाळेत मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाला. दापोलीहून माझा गाव 6-6.5 कोस होता. पायाने मी एवढे चालून जाई की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता. परंतु एक दिवस चालत गेलो आणि आत्मविश्वास आला. त्या वेळेपासून
मी दर शनिवार रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटली की मी घरी निघावायचा व दिवे लावेपर्यंत घरी पोचायचो. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवायचा व सोमवारी पहाटेच उठून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोलीत शाळेत जायचो. एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न आणि दुःखी होतो. जणू मला जगात कोणी नाही असे त्या दिवशी वाटत होते. माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधी कधी एकदम मनात येते की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात. हा विचार मनात येऊन अनेकदा मी रडलो आहे. काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे असे अनुभव मला आले आहेत. मी म्हणजे जणू एक बिंदू, कोणा झाडाचे पान, क्षणात वाळून जाणार, पडून जाणार असे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत. लहानपणापासून सहानुभूती व प्रेम यांचा मी भुकेला होतो. शतजन्मांचा जणू मी उपाशी होतो. मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल, पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल? प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे ते जीवनाच्या वृक्षाला पोचते. वृक्षाच्या पानापानात, फांद्या फांद्यात, सर्व खोडात आमूलाग्र असा जीवनरस भरलेला असतो. तसे प्रेम पाहिजे. त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. दर 8 दिवसांनी घरी जावयाचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यायचे. या हवेवर प्रेमहीन जगात 8 दिवस राहायचे व घरी जायचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजते आहे की प्रेम घेण्यापेक्षा प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिले नाही, जळू दिले नाही, सुकू दिले नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल. मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात बालपणी प्रेम मिळाले नाही ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो तेच देतो. मी रस्त्याने जात होतो. मधून मधून डोळ्यातून अश्रू येत होते. या 6.5 कोसांच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खेडे आहेत. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. एका गावाजवळ वाटेत विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे एकदा रस्त्याने रात्री जाणारे एक संबंध लग्नच्या लग्न अदृश्य झाले होते असं सांगतात. या विहिरीजवळ येतानाच मला भीती वाटू लागते. मी राम राम म्हणून मागे लागतो आणि पळत सुटतो. जंगल आले म्हणजे वाटते या जंगलातून वाघ बिग तर नाही ना येणार. मी त्यावेळेस 12-13 वर्षांचा होतो. फार मोठा नव्हतो. रात्र पडेल म्हणून झपाझप पावले टाकीत चाललो. शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. मी अंगणात दिसताच अण्णा आला, अण्णा आला असे धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागले व मला बिलगले. मी घरात गेलो. आई म्हणाली, उशिरा का निघालास? जरा लवकर निघावे की नाही? बाहेर रात्र झाली आहे. मी म्हणालो, माझ्याच्याने चालवतच नव्हते. जणू गळून गेल्यासारखे वाटत होते. मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रांतीस यावयाचे. आई म्हणाली, आई मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन. असे म्हणून मी आईला बिलगलो आणि रडू लागलो. आईलाही रडू आले व भावनांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले. हे कडक पाणी घे आणि पाय धु. थांब, थोडं तेल लावते. मग वर कडक पाणी घे. असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावीत होती व मी तिच्याकडे पाहत होतो. मला त्यावेळेस किती आनंद होत होता. त्यावेळच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही. हा शब्दही कमी पडतो.
कारण ती स्थिती अशी पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले आणि चुलीपाशी आईजवळ बसलो. अण्णा, गोष्ट सांग, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव, असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आलेले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाहीत. बाहेर पाय धुवून आले आणि संध्येला बसले. का रे, संध्या वगैरे झाली का तुझी? त्यांनी मला विचारले. त्यावेळेस मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजत नसे तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे. नाही केली, करतो, असे मी म्हणालो. ते चुलीजवळ काय बायकांसारखा बसला आहेस? उठ, संध्या वगैरे करायची, ते रागाने बोलले. आई म्हणाली, आत्ताच तो आला, दमला आहे अगदी, गळून गेल्यासारखे वाटते, जरा बसला आहे. श्याम, जा संध्या वगैरे कर. मी उठलो व पाठावर बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व आचमणी घेऊ लागलो. माझ्या डोळ्यातील पाण्याची देवाला शतर्दे सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले, तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही? आणि हे एवढे डोके वाढले आहे, हाजा मिळत नाही वाटते, नुसता कावळा झाला आहे. मी तेथे आलो होतो तेव्हा बजावलं होती की डोके करून घे म्हणून. का केले नाहीस? तुला शिंगे फुटायला लागले. उद्या सकाळी त्या गोंद्या न्हाव्याला नाही तर लक्या न्हाव्याला बोलावून आण व डोके ताष्टून घे, नाहीतर हे ते राहू नकोस, निघून जा. मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो. मला शिव्या मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती, दगड मिळाले. मला माझा हुंदका आवरेना, त्याचा स्फोट झाला. झाले का रडायला? कोणी का मारले आहे? सोंगे आणता येतात सारी, वडील म्हणाले. पण करील उद्या डोके, ते पैसे द्यायला लागतात, जवळ नसेल केले. ते पुन्हा 10 वाजता शाळेत जायचे. श्याम, उगी हो, संध्या झाली का? आरती करा, मी पाने वाढते, भुकेलेला असशील ना. आई अमृतमय वाणीने बोलत होती. मला जीवन व मृत्यू, अमृत व विष यांचा अनुभव येत होता. आरती झाली, पाने वाढली, आम्ही जेवावयास बसलो. आईने मला दही वाढले, मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता, त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही असे बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील, परंतु त्या रात्री जे ते दही दिले त्यात जी गोडी होती ती पैशा अडक्यात नव्हती. आम्ही भावंडे गोष्टी बोलत बसलो. त्यांना झोप लागली, परंतु मला मात्र लागली नाही. पहाटे उठून वडील शेतावर गेले. मी जागा झालो. आई पोतेरे घालीत होती. कृष्णाचे गाणे म्हणत होती. कृष्ण यशोदेचा बाळ, सुकुमार लडी बाळ, कृष्ण यशोदेचा ताना, त्यास पाजी प्रेम पान्हा. कृष्ण बाळ मेघ श्याम, यशोदेचे प्राशी प्रेम. मी गाणे ऐकत होतो. माझ्या आईचे नाव यशोदा आणि माझे नाव श्याम. आई मला प्रेम पाजत होती. मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली. आई, तू मला खुशीत घेऊन निजव. तुझी चौघडी घाल, चल मला निजव. थोडा वेळ मला थोपट, राहू दे ते पोतेरे. मुलापुढे आईचे काय चालणार? मी जणू त्यावेळी कुकुले बाळ झालो होतो. आईजवळ मी निजलो. आईने मला थोपटले आणि ती ओव्या म्हणू लागली. पहाटेची वेळ दूर कोंबडा आरवे, परी बाळा झोपी जावे, लहान तू गाते मी अंगाई. पहाटेची वेळ वाजू लागती रहाट, बाळा तू रे पाळण्यात झोप घेई, गाते मी अंगाई.
पहाटेची वेळ काकी करीतो कावळा, झोपे परी माझ्या बाळा उठू नको, गाते मी अंगाई पहाटेची वेळ कामाची आहे घाई, बाळा तू झोप घेई आई म्हणे अंगाई. मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटले, आई मी आपला निघून जातो, मी येथे राहत नाही. मी आलो तर भाऊ किती रागे भरतात. ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे. आई म्हणाली, असे नको हो श्याम, हे चांगले का? अरे ते बोलले तरी त्यांच्या मनात का असते? बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा, रागावले असतील म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे, तुला कळत का नाही? त्यांचे मन निराश असते. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढवले, तर 2 शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का? इतकी वर्ष तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोतरे नेसून ते पैसे देतात. ते तू या 2 शब्दामुळे विसरून का जावे? आणि डोके वाढले आहे म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले. उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे? आई बापांना बरे वाटावे म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावे का? आई बापांच्या धर्मभावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून इतकेही तू करू नयेस का? आई मला समजावत होती. केसात कसला आहे ग धर्म? मी म्हटले. आई म्हणाली, धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावे काय प्यावे यातही धर्म आहे. केस तरी तू का ठेवतोस रे? मोहच तो. मोह सोडणे म्हणजे धर्म. मित्रांनो, माझ्या आईला त्यावेळेस मला नीट पटवून सांगता आले नसेल, परंतु आज मला सारे कळते. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. ही गोष्ट आपणा आश्रमवासियांना सांगावयास नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित व मंगल यासाठी करणे म्हणजे धर्म. बोलणे, चालणे, बसणे, उठणे सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवास धर्माची हवा, कोठेही गेले तरी हवा. त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो, परंतु आईने जाऊ दिले नाही. ती मला प्रेम देई, परंतु तिचे प्रेम आंधळे, बावळट नव्हते. आई कामधंदा करावयास निघून गेली. मी व माझे भाऊ थोडा वेळ आणखीन झोपलो. नंतर मी उठलो. न्हाव्याला बोलून आणले. मग वर्षभर त्याने हजामती करावयास घरी जावयाचे. दिवाळीच्या दिवशी अंगाला लावावयास यावयाचे. ते प्रेमळ संबंध असत, परंतु ती पद्धत आता खेड्यातून नाहीशी होत चालली आहे. गोविंदा न्हावी म्हणजे घरोबाच. काय श्याम, लईशी डोकी वाढवलीस? असं त्याने विचारले. मी त्याला म्हटले, गोविंदा, तुझा हात हलका आहे. ते कापातले न्हावी फार रडवतात. माझे शब्द ऐकून गोविंदाला बरे वाटले. आम्ही अंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तवसे आणले. तवसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तवशी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकवतात. 4-5 महिने टिकतात. पावसाळ्यातील भोपळे, तवशी शिमग्यापर्यंत टिकतात. वडील आईला म्हणाले, हे तवसे आणले आहेत, पातोळे कर, श्यामला आवडतात. ही हळदीची पानेसुद्धा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटते. श्याम, चुलीखाली थोड्या घाल, मी पण आंघोळ करून देवळात जातो. आज आवर्तणे करणार आहे. वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, परंतु किती त्यांचे प्रेम. माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा म्हणून ते देवास आळवतात. मला पातोळे आवडत म्हणून बाहेर हिंडावयात जाऊन तवसे घेऊन आले. त्यांच्यावर रागावून मी जाणार होतो. मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो असे आल्यावर त्यांनी पाहिले असते तर त्यांची केवढी निराशा झाली असती. त्या प्रेमळ व थोर पितृहृदयास किती दुःख झाले असते.
हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती? हीच का कृतज्ञता? हेच का प्रेम? की 2 शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ नये? मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे म्हणून वाळलेला पातोरा घालून विस्तव पेटवला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती. त्यातील जास्वंदीच्या फुलांची डेखे वगैरे काढली. निरनिराळ्या रंगांची प्रकारांची फुले ताटात मांडून तुळशी, दुर्वा, बेल ठेवला. पूजेला चिमूटभर तांदूळ ठेवले. पूजेची सारी तयारी करून ठेवली. वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली व ती किसली. हळदीची पाने पुसली. तांदळाचे पीठ काकडीच्या किसात मिसळले. त्यात गूळ घातला. मग ते पीठ हळदीच्या पानावर पसरवले. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घालायचे. वाफेवर हे उकडायचे. उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो. वडिलांची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाळीने निरांजन लावून त्यांना नेऊन दिले. मी एक नारळ फोडला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाले. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता. श्यामला वाढ ग आणखी पातोळा. माझा म्हणून एक वाढ. वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हास कधीही केली नाही. 10 उठाबशा काढ. अंगणातले गवत बेनून टाक. त्या झाडाला 4 कळशा पाणी घालून आण. देवांना 10 नमस्कार कर. अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा. एखाद्या वेळेस रागाने बोलत, परंतु मारीत नसत. आमची जेवणे झाल्यावर आई जेवायला बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत होतो. इतक्यात सर्वात लहान 5-6 वर्षांचा भाऊ आईजवळ आला आणि म्हणाला, आई जाऊ? कुठे रे बाबुल्या? मी म्हटले. आईला आहे माहीत. जाऊ का? त्याने विचारले. आई म्हणाली, जा, पण तेथे श्लोक बीक म्हणत बसू नको. हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद. वडील त्याला त्याच नावाने हाक मारीत. मी विचारले, आई, करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला? आई म्हणाली, नाही रे, त्याला परसाकडे जावयाचे आहे. चावट आहे तो. परसाकडे वेळी परवानगी घ्यायला येतो. एरवी कुठे बाहेर जायचं म्हटलं तर नाही विचारत, लबाड कुठला. आणि तेथे ठाकुलीवर बसून मोठ्याने श्लोक म्हणत बसतो, वेंडगळ. मला हसू आले. बोलता बोलता आई म्हणाली, श्याम, तू आज गेला असतास तर त्यांना किती वाईट वाटले असते. त्यांना अन्न नसते गोड लागले, घास नसता गिळवला. एखाद्या वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात, कोणी आठवण काढली, गजूने की श्यामने? त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे. श्याम, अरे मी अशी आजारी, मी नाही हो फार दिवस जगायची. आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊ बहीण कोणी पुशीत नाहीत. गरीबाला कोण? तुम्ही मुलगे तुमच्याकडे पाहूनच ते जगतात. तुमच्याच त्यांना सुख. असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला आणि ती पुन्हा म्हणाली, श्याम, ते नेहमी म्हणतात की असतील बाळ तर फेडतील काळ, नाहीतर होतील काळ. तुम्ही काळ नका होऊ. जर काळ आला तर त्यांना हाकलून द्या, त्यांना सुख द्या. आईचे जेवण झाले. मीही तिला मदत केली. पाणी लावून ताट उचलले. पाठावर शीत वगैरे पडलेले असते म्हणून पाणी लावून उचलतात. पूजेची भांडी वगैरे उपकरणी जमवली व बाहेर घासावयास नेली. आईने भांडी घासली, मी विसळली. नंतर आईने ताकाची दह्याची विरजणे कडक पाण्याने धुतली. सदानंदाची लहानशी कोंडुली धुतली. याप्रमाणे आईची निर्वानिरव होत होती. आम्ही ओट्यावर बसलो. वडिलांजवळ फण्यामाऱ्याने आम्ही खेळलो. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुकी काकडी लावीत. माझे सारे खडे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतली. दिवस आनंदात गेला. आईने माझे धोतर फाटले होते ते ठिगळ लावून दिली. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवायचे कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी देऊन ताकतई केली व आम्ही प्यालो.
पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईने भात ठेवला होता. उडदाचा पापड व मेथकूट वाढले. भातात 2 तोंडली तिने टाकली. मला आवडतात म्हणून शेजारच्या जानकी वहिनींनी ती दिली होती. माझे जेवण झाले आणि मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. आता संक्रांतीस ये हो. पाय फार दुखत असेल तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी. द्यावे 2 आणे आणि यावे. जप हो स्वतःला, असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. श्याम, मी बोललो म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. नीट वाग, अभ्यास कर, ते म्हणाले. नंतर मी दोघा धाकट्या भावास कुरवाळून निघालो. आईबापांचे प्रेम मनात घेऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीहून घरी गेलो तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी रडत गेलो. आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होतो. सुखाचे अश्रू आणि दुःखाचे अश्रू. वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, का रे मुला रडतोस, तुला कोणी नाही का? मी त्यांना म्हटले, माझे आईबाप आहेत. ते तुझ्यावर प्रेम नाही का करीत? तुला घालवून लावले का त्यांनी? नाही नाही, ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही म्हणून मला वाईट वाटत आहे. त्यांच्या प्रेमास मी कसा उत्तराई होऊ? खरेच कसा बरे उत्तराई होऊ? या विचाराने मला रडू येत आहे. विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणे पाहून निघून गेला आणि मीही जलदीने चालू लागलो.